पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत। आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री आदित्य देवडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचसोबत आपल्या अर्धापूर तालुक्याचे लाडके गट शिक्षणाधिकारी लोकदाजी गोडबोले सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मी विनंती करतो की या तालुकास्तरीय तालुका प्रदर्शनाचं रिबीन कापून त्यांनी उद्घाटन करावं। आपल्या गरजा पण खूप वाढत आहेत, त्यामुळे आपण फॅक्टरी ते निर्माण करतो। फिल्ट्रेशन होऊन बाहेर शुद्ध हवा सुटते। याचा उपयोग म्हणजे फॅक्टरीमधून जे बाहेर घाण वायू पडतात, जसे की कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे विषारी वायू बाहेर पडतात व त्यामुळे खूप आजारांना आपल्याला हानिकारक होतो। आपण म्हणजे आजार आपल्याला खूप होऊ शकतात, जसे की श्वसनाचा आजार, हृदयविकाराचा आजार, मेंदूचा आजार पण यामुळे होऊ शकतो। त्यामुळे आम्ही हा मॉडेल बनवलेला आहोत। यामुळे मानवालाच नाही तर इतर सजीवांनाच नाही व आपलं पर्यावरणाला काही इजा पोहोचणार नाही, तो पर्यावरण शुद्ध राहील। जिल्हा गणेश गाव आहे। मी आता 5वी शिकते। माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशी आहे आणि आम्ही या भौमितिक त्रिमिती आकृत्या बनवल्या। या जगापासून टिकाऊ वस्तूपर्यंत आम्हाला 1 रुपया खर्च करावा लागला नाही आणि आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा आम्हाला पेन्सिल करून टाकून द्यायचं। नंतर मग आम्ही भौमितिक त्रिमिती आकृत्या बनवल्या आणि ह्या भौमितिक त्रिमिती आकृत्या या सर्फच्या पाण्यामध्ये बुडवल्याने त्या त्रिमिती दिसतात। तर आपण याच्याकडून शिकू शकतो की त्रिकोणाला कडा सांग बरं हे जे आहे तयार करायचे। तर एक जण मागं सायकलच्या त्यामुळे आपल्या घरातील लहान मुले मैं आज आपके सामने कार्बन एब्जॉर्बर का तजुर्बा पेश कर रही हूँ। इस तजुर्बे में बताया गया है कि फैक्ट्री से निकलने वाला धुआं साफ होकर कार्बन एब्जॉर्बर में फिल्टर होकर बाहर साफ automatic irrigation system is actually that the soil is when dry. model shows how we can control flood and also solve drought problem using the same method. The heavy rainfall occurs in the hill area is a water being into the Godavari. If the water level is normal, green light. The water level is normal, green light glow show in safe condition. When the water level is high, the yellow light glow turn on given and alert and the danger level activates on the people. Water, flood, villages, excess water is diverted to a storage dam. This storage water is layer supply. New electricity school Ardapur चे विद्यार्थी आहोत। आमच्या प्रकल्पाचे नाव पूर परिस्थिती व दुष्काळ व्यवस्थापन। पुरात वाहून जाणारी गावे वाचतील आणि दुष्काळ भागात माझ्याखाली दुष्काळ व पूर आल्यास काय
पाऊस जास्त आल्यामुळे नदीचे पाणी वाढते व आजूबाजूच्या गावात पाण्याचे नुकसान होते. आमचा विषय आहे अवकाशातील वीज. तर अवकाशातील वीज प्रक्रिया पाठवली जाते आणि या स्वरूपात पाठवली जाते इन्व्हर्टर, इलेक्ट्रॉन, मायक्रोस्ट्रॉन आणि स्टेट ऍम्प्लिफायर. काय आहे? तर या प्रयोगाचे फायदे या प्रयोगामुळे सहभागी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करणे विद्यार्थ्यांच्या लागलेले साहित्य आज अर्धापूर तालुक्यातील लहान या ठिकाणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन चालू आहे. या संदर्भामध्ये अधिकची माहिती काय द्या? सर नमस्कार, मी गोडबोले गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अर्धापूर. आज छत्रपती माध्यमिक विद्यालय लहान तालुका अर्धापूर येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आपण आयोजन केलेलं आहे. तर या विज्ञान प्रदर्शनाच्या मागची जी भूमिका असते, सर्व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जाणीव जागृती निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये जो सुप्त गुण लपलेला असतो वैज्ञानिक दृष्टी, तो वैज्ञानिक दृष्टीला विकसित करण्यासाठी आपण विज्ञान प्रयोग प्रदर्शन तालुकास्तरीय आयोजित केलेला आहे. कारण तालुक्यातल्या प्रत्येक शाळेतील प्रत्येक शाळा ही या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल एक प्रकारचं कुतूहल निर्माण होतं आणि निसर्गामध्ये किंवा विज्ञानाच्या मध्ये ज्या घडामोडी निर्माण होतात, या घडामोडी कशा घडतात, या घडामोडी घडण्यामागे रासायनिक किंवा कुठले नैसर्गिक कारण आहेत याचा विद्यार्थी शोध घेत असतात आणि आपली छोटी मोठी प्रयोगकृती तालुकास्तरीय प्रदर्शनामध्ये मांडत असतात. आणि जेव्हा आपण पाहायला जातो किंवा निरीक्षण करायला जातो तेव्हा त्याच्या प्रयोगाचं स्पष्टीकरण ते सांगत असतात. तेव्हा या प्रयोगामागची समाज उपयोगी भूमिका काय आहे, समाजाला या प्रयोगाचा कसा फायदा होतो, आरोग्याला असेल, शेतीला असेल, पर्यावरणाला असेल, निसर्गाला असेल, तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयोगाच्या माध्यमातून समाजाला फायदा होतो आणि या प्रयोगातून एक जाणीव जागृती निर्माण होत असते. तर यासाठी या विज्ञान प्रयोगाचं प्रदर्शन तालुका स्तरावर मांडण्यात आलेलं आहे. सर, हे प्रदर्शन आपल्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने होतं? हे प्रदर्शन जे करण्यात आलेले आपल्या माध्यमातून कशा पद्धतीने वाटलं? सर, हे प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट आणि समाज उपयोगी आहे असं वाटलं. कारण आपण आता बघितलं की आपण जेव्हा प्रत्येक प्रयोगाच्या समोर उभं टाकून त्या विद्यार्थ्याकडून स्पष्टीकरण घेत होतो तेव्हा विद्यार्थी काय सांगत होते की त्यांनी जे प्रदर्शन मांडलेलं आहे या प्रदर्शनाचा शेतकऱ्याला किंवा समाजाला, निसर्गाला कसा फायदा आहे. तर या बाबतीत ही प्रदर्शन अतिशय महत्वाचं आहे. अर्धापूर तालुक्यातील किती शाळेचा सहभाग आहे आणि किती गावच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे? सर, सध्या तर आपल्याकडं माध्यमिकचे 4 प्रयोग आलेत आणि प्राथमिकचे जवळपास 22 प्रयोग ह्या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत. भविष्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी आपण काय आव्हान करतो? सर, आपण नेहमी आवाहनच करत असतो. अगोदर आपण काय करत असतो की पत्र काढत असतो. पत्राचं आपण काय करतो, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला
प्रत्येक मुख्याध्यापकाच्या वैयक्तिक ग्रुपला आपण टाकत असतो, प्रत्येक मुख्याध्यापकाला वैयक्तिक आपण पत्र टाकत असतो आणि सर्वांना विनंती आणि आवाहन करत असतो की तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण सहभागी करावे आणि समाज उपयोगी प्रतिकृती आपण तालुकास्तरीय प्रयोगामधून मांडावी की जेणेकरून आपल्या कल्पनेचा इतर लोकांना सुद्धा फायदा होईल। आदित्य देवडे छत्रपती, आज आमच्या इथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमची शाळा म्हणजे छत्रपती माध्यमिक विद्यालय लहान, या शाळेमध्ये आज आम्हाला एक चांगला उपक्रम राबवण्यासाठी आदरणीय आमचे जे गट शिक्षणाधिकारी साहेब आहेत आणि आमचे गट शिक्षणाधिकारी साहेब उपक्रमशील आहेत। प्रत्येक शाळेला कुठेतरी एक संधी देऊन आज आम्हाला विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्याची संधी त्यांनी करून या शाळेमध्ये देण्यात आली आहे। त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे सूचनेप्रमाणे आम्ही सर्व काही गोष्टी करून प्रयोगासाठी लागणारी जी काही मांडणी आहे, आणि आजचं काळ आपला जे आहे विज्ञानाचाच काळ आहे हे सर्वांना माहितच आहे। आजच्या विज्ञानाच्या काळामध्ये आज आपल्याला नवीन आजही आपला अर्धापूर तालुका कुठे मागे नाही, या आजच्या प्रयोगावरून हे सिद्ध होते। कारण आज प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेगवेगळे जे उपक्रम आणि जे प्रयोग आणलेत त्या प्रयोगामध्ये खरोखरच एक समजण्यायोग्य गोष्ट आहे की निसर्गाला आणि समाजाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल या आजच्या सगळ्या प्रयोगामधून आपल्याला समजण्यात येईल। सर्व विद्यार्थ्यांनी इतके सुंदर प्रयोग आणलेत, त्या प्रयोगामधून वेगवेगळ्या निष्कर्ष त्यांचे जे काय आहेत ते सर्व व्यवस्थित मांडणी करून सर्वांना त्यांनी समजून सांगितले, व्यवस्थित स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे।